भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते। महामानवाप्रती असणाऱ्या भावना त्यांच्या जयंतीदिनी प्रत्येक स्तरातून विविध पद्धतींनी व्यक्त केल्या जात असतात। यामध्ये बरेचसे कलाकार आपल्या कलेतून बाबासाहेबांना नमन करण्याचा प्रयत्न करत असतात। अशाच पद्धतीने कोल्हापुरातल्या एका कलाकाराने फक्त बोटाच्या ठशावर बाबासाहेबांच्या चेहऱ्याचे चित्र काढून वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी या गावातील विवेक कांबळे असे या तरुण कलाकाराचे नाव आहे। लहानपणापासूनच आपली चित्रकलेची आवड त्याने जोपासली असून नोकरी करत करतच चित्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही त्याने घेतलंय। त्याच्या या आवडीमुळेच वेगळ्या पद्धतीने बोटांच्या ठशामध्ये बाबासाहेबांच्या चेहऱ्याचे चित्र विवेकने साकारले। नमस्कार, मी विवेक विकास कांबळे। मी हुपरी गावचा रहिवासी। मी एक कमर्शियल आर्टिस्ट आहे। विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बोटाच्या ठशामध्ये 2 बाय 1 सेंटीमीटर या आकारामध्ये मी त्यांचं एक पोर्ट्रेट स्केच साकारलं आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त माझी एक छोटीशी मानवंदना। धन्यवाद। विवेकने त्याच्या एका बोटाचा ठसा पांढऱ्या कागदावर उमटवला। या 2 बाय 1 सेंटीमीटर आकाराच्या ठशामध्येच डॉक्टर आंबेडकर यांचे चित्र त्याने साकारलं। या कला प्रकाराला फिंगरप्रिंट मिनिएचर स्केच असे म्हणतात। ठशांवर टोकदार ग्रॅफाइट पेन्सिलचा वापर करून हे चित्र काढण्यात आलंय। तर हे चित्र पूर्ण करायला साधारण 1 तासाचा वेळ लागल्याचे देखील विवेक याने सांगितलंय। दरम्यान या चित्राच्या माध्यमातून त्याने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना कलात्मक पद्धतीने मानवंदना दिली आहे। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।